आपण आता ह्या बाउलमध्ये हे जे आहेत हे टाकून घेणार आहोत या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला त्याला मसाला लावून घेणार आहोत आपण. या ठिकाणी आता आपण मसाला टाकून घेणार आहोत. हा लाल मसाला टाकला, हा काळा मसाला टाकला आणि हळद. अशा पद्धतीने आपण इथे हे टाकून घेतलेलं आहे. आणि मीठ. या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे आणि छान असं ह्या वड्यांना आपल्याला इथे होऊन जाणार आहे. हे बघा, या ठिकाणी आता आपण थोडंसं दही टाकणार आहोत. त्याला इथे दही टाकलेलं आहे, तेजपान टाकणार आहोत. तर आपण इथे 2-3 हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत, मिऱ्या घेतल्या आहेत आणि लवंग घेतली. तर हे सगळं आपण याच्यात टाकून घेणार आहोत आणि हे छान 5-1 मिनिट असं मुरवून ठेवणार आहोत. हे असं मुरवून ठेवणार आहोत आपण कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. जिरं टाकून घेणार आहोत. इथे कांदा टाकून घेणार आहोत. बटाटा टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे फ्लावर आणि टमाटे. वाटाणे, तेजपान, आणि परतून घेणार आहोत 5-1 मिनिटं छान. तसं आपण थोडेसे शेंगदाणे टाकणार आणि परतू देणार आहोत. छान असं परतलं गेलं आहे. आणि अद्रक लसूण आपण इथे खलबत्त्यात अर्धवट काढून घेतलेला आहे आणि तो टाकणार आहे. आणि आपण जे दही टाकून केलेले होते सोयाबीनच्या वड्या, त्या टाकून देणार आहोत त्याच्यात पूर्ण. आणि परतू देणार आहोत. असं छान असं परतू देणार आहोत. छान असं आपलं परतलं गेलं आहे. लाल मसाला टाकलेला आहे, हा काळा मसाला, आणि हा आपण थोडासा बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आणि आता आपण त्याच्यात टाकून देणार आहोत. छान असं मसाला परतला गेलेला आहे. आपला मसाला परतला गेलेला आहे आणि आपण ज्याच्यात सोयाबीनच्या वड्या टाकलेल्या होत्या त्याच याच्यात थोडंसं दहीचं होतं, तर त्याच्यातच आपण इथे पाणी टाकलेलं आहे. थोडं कोमट पाणी टाकलेलं आहे. तोपर्यंत आपण जे अर्धा किलो जे तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेणार आहोत.
1 ते 2 पाण्याने बघा या ठिकाणी. तर इथे थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि ती टाकणार आहोत आपण. आपल्या याला उकळी फुटली आहे आणि हे जे तांदूळ आहे आता आपण याच्यात तांदूळ टाकून घेणार आहोत. हे बघा हे तांदूळ आहे हे टाकून याच्यात थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे आपण हे आता तांदूळ टाकून घेणार आहोत. आणि हलवून घेणार आहोत आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता आपण कुकरचं झाकण लावून इथे आपण आता 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. 3 शिट्ट्या करून घेणार. छान असा आपला हा मसाले भात तयार झालेला आहे. हे बघा छान. नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा.